माऊत झालेली जी प्रसिद्धी आहे ती जगाच्या बाजारात कधी संपत नाही, लक्षात ठेवा. विठाला कुरुळीची मधुकरी मागत असताना चाकणच्या घाटाच्या वरती एक रोट्याचा तलाव आहे. त्या रोट्याच्या तलावावरती ग्रामस्थांची गुरं वळतो काय? ग्रामस्थांची गुरं वळत असताना त्या गुरांच्या पाठीमागे अबकडं शिकतो काय? त्या गुरांच्या पाठीमागे अबकडं शिकून सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मराठी व्याकरणामध्ये 94 मार्क पाडतो काय? 1 नंबरनी पास होतो काय? पूर्ण महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचन करत फिरतो काय? आणि अशा कीर्तन प्रवचनाच्या आलेल्या मानधनामधून आळंदीच्या इंद्रायणीच्या तटावरती ज्ञानेश्वरी मंदिर बांधतो. ही व्यवहारातल्या संपत्तीची ताकद आहे का परमार्थातल्या संपत्तीची ताकद आहे? परिणाम आम्ही विठोबाचे लढीवाळ. विठाला याचा विचार करू नका. जगाच्या बाजारात फक्त एकच विचार करा, ज्या आईनं आपल्याला जन्म दिला, ज्या बापानं आपल्याला जन्म दिला, ज्या शाळेतल्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलं आणि आपल्या जीवनामध्ये ज्या सद्गुरूंनी आपल्याला शिकवलं त्यांना जीवनात कधीही विसरायचं नाही. 4 गोष्टी जीवनात कधी विसरायच्या नाही. पहिली गोष्ट, जीवनामध्ये देवाला कधी विसरायचं नाही. ओंकार दादा, पहिली गोष्ट, जीवनामध्ये देवाला कधी विसरायचं नाही. दुसरी गोष्ट, जीवनामध्ये संतांना कधी विसरायचं नाही. तिसरी गोष्ट, जीवन जगत असताना आपल्या आई वडिलांना कधी विसरायचं नाही. आणि चौथी गोष्ट, जगत असताना मृत्यूला कधीही विसरायचं नाही. जी माणसं ही गोष्ट विसरली त्यांच्या जीवनामध्ये काय झालं? माणूस कोणत्या जाती जन्माला आला याच्याहून त्याच्या जीवनामध्ये त्याची उंची ठरत नसते, त्याच्या कर्तृत्वावरून त्याची उंची ठरत असते. सामान्य घरामध्ये जन्माला आलेला मुलगा आहे, सामान्य घरामध्ये जन्माला आलेला मुलगा आहे. विश्वमाऊली ज्ञानोबारांची कृपा झाली, अलंकापूर नगरीमध्ये आले, मधुकरी मागितली. मधुकरी मागितल्याच्या नंतर आपल्या सद्गुरूंकडे सातत्यानं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असताना या परिसरामध्ये अध्यक्ष बऱ्याच ठिकाणी मी सुरुवातीला कीर्तन करायचो त्यावेळेस ओंकार दादा माझ्या सोबत फिरायचे. त्यांनी कधी पाहिलं नाही हा कीर्तनकार मोठा आहे, हा कीर्तनकार लहान आहे. हा भेदभाव ज्या लेकरानं ज्ञानोबारांची मधुकरी मागितलेली आहे त्याच्या अंतःकरणामध्ये येत नाही. प्रत्येकानं समवेत आमचा ओंकार दादा त्या ठिकाणी कीर्तन प्रवचनाला फिरायचा. आज ज्ञानोबारांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रातला 1 नंबरचा गायक झाला. ही त्यांच्यावरती असणारी कृपा, त्यांच्या सद्गुरूंची अशीच कृपा होत राहो आणि तुमच्याकडून वारकरी संप्रदायाची सेवा घडावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. शुभेच्छा देणारा माल काय हातगाडीचा नाही, हा कंपनीचा माल आहे. विठाला भगवंताचं लाडकं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण ते लाडकं होत असताना 4 गोष्टींना विसरायचं नाही. पहिली गोष्ट, देवाला विसरायचं नाही. दुसरी गोष्ट, संतांना विसरायचं नाही. तिसरी गोष्ट, आपल्या आई वडिलांना विसरायचं नाही. आणि चौथी गोष्ट, मृत्यूला विसरायचं नाही. या गोष्टी जे माणसं समोर ठेवतात त्यांच्या जीवनामध्ये त्यांची कीर्ती पाठीमागे राहते. देवाला कधीही विसरायचं नाही. एक वेळेस तुम्ही जीवन जगत असताना व्यवहारातली संपत्ती नाही मिळवली तरी चालेल, पण माणसानं देवाला कधीही विसरलं नाही पाहिजे. या असं म्हणतात ना, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. एकदा शरीरातून आत्मा निघून गेला
की आपलं सगळं पाठीमागं राहणार आहे. तुम्ही मिळवलेली सत्ता, संपत्ती, पैसा सगळं जागेवर राहणार आहे. ते आमचं चोखोबार आहे म्हणतात ना, काय तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा, टाकोने पळते रांडा पोरे, अंती होती पाठमोरे. एकदा आपलं आयुष्य संपलं की हा सगळा आपला पसारा पाठीमागे राहणार आहे. या पसाऱ्याला कुणीही विचारणार नाही. पण हा पसारा कमवता कमवता जर आपण देवाचं नामचिंतन केलं तर या पसाऱ्यातून निघून गेल्यानंतर सुद्धा आपला एवढा मोठा सोहळा होत असतो. हे उदाहरण सणसवाडीमध्ये जर कोणी दाखवलं असेल तर ते नानांनी दाखवलेले लक्षात ठेवा. गेल्यानंतर सुद्धा एवढा मोठा उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, तुका मागे महाराष्ट्रामध्ये ओंकार दादा एक नंबर आहे, काय अडचण नाही. पण दादा असल्यामुळे मला सुद्धा पावर आली. त्यांना कळलं पाहिजे ना, माऊली सुद्धा काय आमचा येतो हळूहळू. जरी मी पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला आलेलो असलो बाबा, तरी माझं लहानपणी मराठवाड्यातल्या मुलांमध्ये गेलेलं आहे. आणि लहानपणापासून मी मराठवाड्यातल्या मुलांमध्ये असल्यामुळं आज माझं पुणे जिल्ह्यात नाव झाले. तुटूनच पडतात बघा माणसं. मित्र कुठलाही असू द्या, फक्त वनव्यामध्ये गारव्यासारखा पाहिजे. विठाला बाप उतरवणारी आज तुमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये अनेक माझी कीर्तन प्रवचन ऐकणारी आमच्या सणसवाडीची मंडळी, त्यामुळे वेगळं बोलण्याचा प्रयत्न करणारे ऐका. परिवाराची सुद्धा इच्छा आहे. महाराज, आमच्या नानांनी फार काबाड कष्ट केलं. मला किसन भाऊंनी सांगताना सांगितलं, अध्यक्ष म्हणले, महाराज संध्याकाळी जर समजा आम्ही व्यवसायाच्या निमित्तानं आम्ही तिन्ही भाऊ जरी बाहेर गेलो तर संध्याकाळी 9 वाजल्याशिवाय आम्ही घरी येत नव्हतो. आणि जोपर्यंत आम्ही घरी येत नव्हतो तोपर्यंत नाना जेवत नव्हते. आम्ही तिघं घरी आल्याच्या नंतर सगळ्या सुना, सगळी नातवंड, सगळेजण आम्ही एकत्रित बसायचो आणि मग नानांसोबत जेवायचो. नानांनी जीवन जगत असताना फार चांगलं काम केलं. देवाला आठवणीत ठेवलं. तुम्ही देवाला आठवणीत ठेवा, तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विरोधक कोणाला नाही हो, मला सांगा ना, विरोधक कोणाला नाही. प्रत्येकाला विरोधक आहे. देवाचं नामचिंतन करणाऱ्याला सुद्धा विरोधक आहे आणि देवाचं नामचिंतन न करणाऱ्याला सुद्धा विरोधक आहे. नामचिंतन न करणाऱ्या माणसाचं जरा बरं आहे, पण जो देवाचं नाव घेतो ना त्याचं काय खरं नाही. खरं माझा एक सहकारी मित्र म्हणला, काय आळंदीला जाऊन बसलाय म्हणला, तुला माहिती का? माझा एक सहकारी मित्र मला म्हणला, काय आळंदीला जाऊन बसला म्हणला, तुला माहिती का? महाराज के क्षेत्र आणि पैलवान के क्षेत्र असे जमलं तर जमलं नाही तर काय कराय म्हणला. काय आळंदी जाऊन बसला म्हणला, हे सगळे ढाबे आपले, हे सगळ्या गाड्या आपल्या, हे सगळे बंगले आपले म्हणला. दुराळा करायचा दुराळा. मला म्हणला, धोत्रात पुढं लाईफ असते काय? असं सोपं नाही ते. धोत्रात पुढे लाईफ आहे का म्हणला. हे सगळा धुराळा आपला असतो, आपण असं करायचं असतं. गावाकडे राहिला, त्याला वाईट संगत लागली, मोबाईल शॉपीवर डाका टाकला, पोलिसांची गाडी आली, त्याला पकडलं, पोलीस स्टेशनला घेऊन गेली. आज परिसरामध्ये कोणाच्याही घरातलं लग्न असू द्या,
मी स्टेजवर गेल्याच्या नंतर लोक म्हणतात हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज दौंडकर यांनी स्टेजवर यायचे असं म्हणल्याच्या नंतर माझ्या बापाची कॉलर गावामध्ये ताईट होती. हे आम्हाला वारकरी संप्रदायाने दिले. लक्षात ठेवा, हे आम्हाला आमच्या जीवनामध्ये ज्ञानोबा तुकोबारायांच्या गणवेशाने दिले. पण आयुष्यभर एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाला कधीही विसरू नका. विठ्ठला फक्त पुंडलिक देवाला विसरला होता. पहिली गोष्ट देवाला विसरू नये, दुसरी गोष्ट संतांना विसरू नये, तिसरी गोष्ट आपल्या आई वडिलांना विसरू नये, आणि चौथी गोष्ट मृत्यूला विसरू नये. या 4 भूमिका मांडून मी अभंगावर येणार आहे. पहिली गोष्ट देवाला विसरू नये. देवाला विसरलं नाही पाहिजे. महाराज विसरली तयार थोर झाली, आणि देवाला आपण विसरलं नाही पाहिजे. देवाला का नाही विसरायचं? त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण, देव एकदा हातात आला ना जग आपलं काहीच बिघडू शकत नाही. हरी आला हाता मग कैसी भय चिंता, त्यांची सरली येर झाला सफल व्यापार. देव हातात आला की भ्यायचं नाही. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. देवाला आपण आपलं केलं पाहिजे. देवाला आपण आपला सोयरा केलं पाहिजे. तुकोबारा काय वेडे नव्हते वृक्षांना आपलं सोयरे म्हणायला, कारण महाराजांना माहिती होतं चांगली माणसं ही चांगलीच असतात. ऐका, तो भक्त पुंडलिक लक्ष देऊन ऐका कसं परिवर्तन होतं बघा जीवनामध्ये. देवाची भेट झाल्याच्या नंतर कसं परिवर्तन होतं. रेकॉर्ड ब्रेक असणार हा दृष्टांत आहे. मी आज तुमच्या समोर जे मांडणार आहे ना, मी परिवाराकडून आज पैसे न्यायला नाही आले, कारण माझ्या जिव्हाळ्याचा आणि अगदी जवळचा परिवार आहे. म्हणून मी जे बी बोलणार आहे ना अध्यक्ष, अगदी अंतःकरणा बसून बोलणार आहे. लक्ष देऊन ऐका. आई तो भक्त पुंडलिक आहे ना, आई वडिलांना लाथणी मारायचा. दादा थोडा क्लिअर कर, थोडासा रिटर्न. भेटल्याच्या नंतर देवाला नाही विसरलं की काय होते? लक्ष देऊन ऐका. देवाला विसरला होता सुरुवातीला भक्त पुंडलिक, पण चरित्र लक्ष देऊन ऐका, मग तुमच्या लक्षात येईल देवाची भेट झाल्यावर कसं परिवर्तन झालं. ऐका, तो भक्त पुंडलिक आई वडिलांना लाथणी मारायचा. सार्थक दादा आई वडिलांना लाथणी मारायचा आणि बायकोला भांडी घासू लागायचा, बायकोला पाणी आणू लागायचं. ते आमच्या मला सुद्धा म्हणते बायकोचा बैल झाला ना तू, विनोदात म्हणत असेल पण झाकली सवा लागायची असणं मला म्हणतातच. ते आईचं काही नाही. आई बघा, आईनं शिवी दिली समजायचा, बापानं शिवी दिली ना आशीर्वाद समजायचा. आपल्या आई आणि बापाला फॉर्च्युनर नाही का खाली, पण आपली आई बाप आयुष्यभर गरिबीत जगली, त्यांनी कधी नीती नाही सोडली, म्हणून आपला बंगला उभा राहिला. लक्षात ठेवा, एवढं सोपं नसतंय ते. आता हे दिसतंय एवढं मोठं सगळं विश्व या 3 मुलांनी उभं केलंय, सुना नातवंड हा हे सगळं अध्यक्ष. लोकांना फक्त विश्व दिसतंय, पण हे विश्व टिकवण्याकरता यांना रात्रंदिवस उभं राहावं लागते. लक्षात ठेवा, 12-12 तास आणि 24-24 तास. संपत्ती मिळवणं सोपं आहे सरपंच, मिळवलेली संपत्ती टिकवण्याकरता माणसाला लय कष्ट असतात. पद मिळवणं सोपं आहे, मिळवलेलं पद टिकवण्याकरता माणसाला जीवनामध्ये अजून चांगलं काम करावं लागते. तर भक्त पुंडलिक तो भक्त पुंडलिक आईला लाथणी मारायचा, बापाला लाथणी मारायचा, बायकोला भांडी घासू लागायचा, पाणी आणू लागायचा. लय प्रेम बायकोवर त्याचं लय प्रेम होत. बायको प्रेम असलंच पाहिजे ना, ती आपली जीवनसाथी, काय अडचण नाही. पण एवढंही प्रेम नसावं की त्या जीवनसाथीमुळे जिने आपल्याला जन्म दिलाय त्याला आपण विसरावं. दोघींवरही सारखं प्रेम असावं. आईवर बायकोवर प्रेम असू नये असं मी म्हणणार नाही. दोन्ही भूमिकेतून आपल्याला चालायचं. ऐका, तो भक्त पुंडलिक काय करायचा? भक्त नव्हता पुंडलिकच. बायकोला भांडी घासू लागायचा, पाणी आणू लागायचा, आईला लाथणी मारायचा, बापाला लाथणी मारायचा, प्रचंड त्रास द्यायचा. एवढा त्रास होत असताना सुद्धा भावकीमध्ये मुलांनी आणि सुनबाईंनी किती जरी त्रास दिला ना आबा, तरी भावकीमध्ये न सांगणारी या जगाच्या पाठीवरती पहिली जर श्री कोण असेल ना तर ती आई. हे लक्षात ठेवा. किती वाद होऊ द्या, कधी शेजारच्या घरी सांगत नाही. किती त्रास होऊ द्या तिला, ती कधी शेजारच्या घरी सांगत नाही. आणि जी शेजारच्या घरी सांगते ना त्याच्या घरी आग लागल्याशिवाय राहत नाही. बघा, माणसं वाटच पाहून असतात. तुमच्या घरामधून कधी काय ऐकायला मिळते? बायकोला भांडी घासू लागायचा, पाणी आणू लागायचा, आई वडिलांना लाथणी मारायचा. एक दिवसाचा प्रसंग असा झाला, आबा तो भक्त पुंडलिक काशीला निघाला. भक्त पुंडलिक काशीला निघाला. काशीला निघाल्यावरती आई जवळ आली, बाप जवळ आला, म्हणला बाळा आजपर्यंत तू आमच्यावरती अन्याय केला, आजपर्यंत तू आमच्याशी कधी प्रेमानं वागला नाही, प्रेमानं बोलला नाही. बाळा तुझ्याकडून काहीच इच्छा नाही, फक्त आई वडिलांची एक इच्छा आहे शेवटची. काय? बाळा तुझ्या सोबत आम्हाला काशीला यायचं. बाळा आम्हाला तुझ्या सोबत काशीला यायचे. असं म्हणल्याबरोबर पुंडलिकाने विचार नाही केला आणि आईच्या कमरत लात मारली. हो, आईच्या कमरत लात मारली. आई समोर पडली. बापानं जाऊन आईला उचललं आणि बापानं सांगितलं, पुंडलिका आम्हाला नाही नेलं तरी चालन रे काशीला, फक्त मारू नको रे. तिच्यामुळे आयुष्यामध्ये तिचा आधार आहे मला, तिच्यामुळे मी सांगतो मारू नको रे.
बघा मारू नको, आमचं काय चुकलं असेल ना बाळा सांग, आम्ही घर सोडून जातो, पण तू बाळा आमचं अन्याय करू नको. आणि मग पत्नीने सांगितलं तुम्हाला वेळ लागलं काय म्हणते, आपण काशीला निघालोय, म्हातारीला घ्या म्हणले सोबत. रस्त्याने जात असताना जर आपल्याला काय अडचण आली तर म्हातारी उपयोगाला येईल. वर्ग जर पुण्याला शिकायला गेला तिकडे त्याला नोकरी लागली ना, तेव्हा मग नोकरी लागली ना, मग त्याची बायको त्याला काय म्हणते माहिती का, म्हातारीला इथं काय ठेवता, आपल्या बरोबर पुण्याला घेऊन चला, आपली पोरं सांभाळी. काय म्हणसेला का, हा भाव अंतकरणामध्ये तुम्ही ठेवताय. नातवांना आईनं सांभाळलंच पाहिजे, नातवाला आजीनं सांभाळलंच पाहिजे, पण तो सांभाळत असताना सुनानी आणि मुलांनी सुद्धा तेवढा जीव आईला लावला पाहिजे. लक्षात ठेवा, ही जीवनातली संपत्ती. बायकोनं सांगितलं म्हणले वेळ लागलं काय तुम्हाला, घ्या म्हणलं म्हातारी सोबत, उपयोगी पडत म्हणले आपल्याला जात असताना रस्त्याने उपयोगी पडत. आणि मग म्हातारीला सोबत घेतलं. बायकोला खांद्यावर घेतलं त्या पुंडलिकानं, तेव्हा देव नव्हता कळाला बरं का. आजपर्यंत जर तुम्हाला देव नसताना कळाला तर नाही कळू द्या, पण आजचं एक कीर्तन घरी घेऊन जा. इथून पाठीमागं तुम्ही काय आहात हे मला माहित नाही, पण इथून पुढे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आणि आपल्या जीवनातलं परिवर्तन ही खरी नानांना श्रद्धांजली समीर. बाप जीवनातून गेल्याच्या नंतर बाप काय असतो आमच्या समीरला विचारा. गेले आमच्या आपले गुण कोरोनामध्ये, काय माणूस होता, काय माझ्यावर प्रेम केलं. पोटच्या लेकरांवरती जेवढं प्रेम नाही केलं आमच्या आबाने, तेवढं प्रेम आबानं माझ्या जीवनामध्ये माझ्यावर केलं. आणि आज मी महाराष्ट्रातला नामांकित कीर्तनकार झालो आबा, पण ते पाहण्याकरता आज आमचे आबा या मातीमध्ये शिल्लक नाही. आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमचा परिवार आबांना कधी विसरणार नाही. बाप गेला की मग बापाची किंमत कळून उपयोग काय. दादा जिवंत असताना किंमत कळाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण सिंहासनावरती बसले, सुवर्ण सिंहासनावरती छत्रपती शिवाजी महाराज बसले. सगळे किल्ले जिंकले, सगळे गड जिंकले, सगळ्या गोष्टी जिंकल्यात. समोर सगळे असणारी प्रजा आहे आणि जवळ असणारे जिजाऊ साहेब आहे. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून पाणी चालू झालं. आणि मग प्रश्न विचारला जिजाऊ साहेबांनी, रडाय काय झालं. सगळं जग जिंकलं म्हणले आई, पण हे सुवर्ण सिंहासन पाहण्याकरता आज माझा बाप शहाजी जिवंत नाही, म्हणून माझ्या डोळ्यामधून पाणी. या म्हणले म्हातारीला सोबत उपयोग होईल म्हणले, म्हातारीचा सोबत घ्या. घेतलं म्हातारीला सोबत. त्या पुंडलिकानं बायकोला खांद्यावर घेतलं. आबा आईच्या घरामध्ये दुरी बांधली. आई बापाच्या गळ्यात बाईन खांद्यावरी, आई बापाच्या गळ्यात दोरी बाईन खांद्यावरी. आई बापाच्या गळ्यामध्ये दोरी बांधली, बायकोला खांद्यावर घेतलं आणि तो पुंडलिक काशीला निघाला. मजल का काशीला जात असताना आईनं सांगितलं बाळा तहान लागली, भाऊ नाही ना पाणी दिलं. बापानं सांगितलं तहान लागली, नाही ना भाऊ पाणी दिलं. आणि काशीमध्ये पोहोचल्याच्या नंतर बायकोनं सांगितलं तहान लागली, बायकोचा शब्द कानावर आला. आणि मग त्या असणाऱ्या पुंडलिकानं हातामध्ये कमंडलू घेतलं आणि काशीच्या गंगेवरती पाणी आणण्याकरता पुंडलिक गेला. याच वेळेस उत्तरेमध्ये जन्माला आलेला एक महात्मा, त्यांचं नाव म्हणजे कोण, संत रविदास महाराज. मन चंगा तो कटोती में गंगा. चर्मामधून असणारे त्या ठिकाणी कडे काढलं होतं कुणी, रविदास महाराजांनी. आणि रविदास महाराजांची संपूर्ण असणारी चर्चा त्या ठिकाणी काशीमध्ये चालू होती. कोण असा महात्मा जन्माला आलाय की त्यांनी चर्मामधून कडे काढलं. आणि मग पुंडलिकाच्या लक्षामध्ये आलं, ती चर्चा पुंडलिकानं ऐकली. आणि पुंडलिक म्हणला मी जर रविदास महाराजांकडे गेलो तर मला सुद्धा असणारी ती बंगाली विद्या मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्या ठिकाणी पाणी घेतलं आणि पुंडलिक असणारा रविदास महाराजांकडे आला. आता गंमत आहे का, पुंडलिक असणारा रविदास महाराजांकडे आला. रविदास महाराजांच्या जवळ थांबला. म्हणले महाराज एवढं परिवर्तन तुमच्या जीवनात झालं कसं, तुम्ही या चर्मातून कडे काढलं कसं महाराज, फक्त एवढं आम्हाला सांगा ना, या चर्मातून तुम्ही कडे काढलं कसं. त्यावेळेस रविदास महाराजांनी सांगितलं माझ्या जीवनात मी काय नाही केलं. म्हणजे माझ्या घरात जाऊन बघ. आणि मग पुंडलिक घरामध्ये गेला. घरामध्ये गेल्यावर त्यानं पाहिले पलंग टांगलेला होता. त्या पलंगावरती एक वृद्ध आई झोपलेली होती, एक वृद्ध वडील झोपले होते. आणि त्या पलंगाला एक दोरी बांधलेली होती. पलंगाची दोरी बाहेर असणारी रविदास महाराजांच्या शिंगेला बांधली होती. गरिबीचा प्रपंच होता गड्याचा, चपला शिवायच्या आणि मिळालेल्या 2 रुपयामध्ये परिवाराचा उदरनिर्वाह करायचा.
पुंडलिकाने असणार ती दुरी पाहिली, तो पाळणा पाहिला. पुंडलिकाच्या काही लक्षात आलं नाही. पुंडलिक घरातून बाहेर आला आणि मग त्यानं रोहिदास महाराजांनी त्याला विचारलं, घरात काय पाहिलं? म्हणले काय नाही, एक पलंग आहे, त्या पलंगावर ते वृद्ध आई आणि वृद्ध वडील झोपलेले आहेत. अरे म्हणले वेड्या, ते वृद्ध आई आणि वडील नाही, ती आई माझा देव आहे आणि तो बाप असणारा माझा जीवनामध्ये देव आहे. रोहिदास महाराजांनी सांगितलं, या चरणामधून मी कडं काढलं, ती कडं काढायची ताकद जर माझ्या जीवनामध्ये कुणामुळे आली असेल तर मी आई वडिलांची सेवा केल्यामुळे माझ्याकडे ही ताकद आली. आणि मग रोहिदास महाराज असं म्हणल्याच्या नंतर आई पुंडलिकाच्या डोळ्यातून पाणी आलं, पुंडलिक रडायला लागला. म्हणलं आई वडिलांची सेवा केल्यामुळे या चर्मातून म्हणले कडं निघते, या चर्मातून म्हणले कडं निघते. माझ्या आयुष्यात मी माझ्या आयुष्य कधी प्रेमानं बोललो नाही, माझ्या बापाशी मी कधी प्रेमानं बोललो नाही, कोणाशी मी चांगला व्यवहार केला. मग पुंडलिक दावत गेला. दावत गेल्याबरोबर बायको समोर आली. बायको समोर पाहिल्याबरोबर बायकोचं कान फडक टाकलं. ही सुरुवातीलाच टाकायची असते, लक्षात ठेवा, नंतर उपयोग होत नाही त्याचा. कान फडक टाकल्याबरोबर पडली बाजूला, आई जवळ गेला. आईचं पाय धरलं, बापाचं पाय धरलं आणि पुंडलिक रडायला लागला. म्हणलं आई तुझ्यावर अन्याय केला ग मी, बाबा तुमच्यावर मी अन्याय केला, आजपर्यंत मला तुमची किंमत कळाली नाही, पण इथून पुढे मी तुमची आज्ञा कधीही मोडणार नाही. आई वडिलांची पुंडलिकाने सेवा केली, नुसती आई वडिलांची सेवा नाही केली, आई वडिलांची सेवा करता करता त्याने पांडुरंगाची सुद्धा सेवा केली. म्हणून आज आपण पंढरपूर मध्ये गेल्याच्या नंतर देवाचं दर्शन घेण्या अगोदर आपण पुंडलिकाचं दर्शन घेतो. त्याचं एकच कारण, साधूची भेट झाल्याच्या नंतर पुंडलिक जीवनामध्ये देवाला विसरले नाही, म्हणून चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये तो देव आजही त्या ठिकाणी पुंडलिकाच्या रूपाने जिवंत आहे. विठ्ठला पहिली गोष्ट, जीवनामध्ये देवाला विसरायचं नाही. चला दुसरी गोष्ट, संतांना कधीही विसरायचं नाही. का विसरायचं नाही? कारण चांगल्याचं चांगलं व्हावं असं कोणाला वाटत नाही, पण वाईटांचं सुद्धा चांगलं व्हावं हा भाव संतांच्या अंतःकरणाच्या म्हणून संतांना विसरायचं नाही. देह कष्ट वीती परोपकारे, संतांनी दाखवली. बरोबर आहे का नाही? पहिली गोष्ट देवाला विसरायचं नाही, दुसरी गोष्ट संतांना विसरायचं नाही. पण सध्या कार्यक्रम फार उलटा चालू आहे. संत पाहिले की लोकांना असं वाटतं त्यांना उचलून दगड आणू का काय, अशी माणसं. बाहेरची माणसं आपल्याला त्रास देत नाही अध्यक्ष, आपली माणसं आपल्या रस्त्यामध्ये काटेटा घेतात. मला बाहेरच्या माणसांपासून काय त्रास नाही, जवळची माणसं. आबा मी सकाळी निघालो ना दहाव्याच्या प्रवचनाला, मुद्दा म्हणून रस्त्यात गाडी आडवी लागली. महाराष्ट्रात आजपर्यंत जवळची माणसं सोडली तर महाराष्ट्र कुणी अडवला नाही, पण अशा माणसांच्या नादी लागायचं नाही. संप्रदायामध्ये तुम्हाला काम करायचं ना, मग तुम्हाला संघर्ष सहन करावा लागणार. किती मोठं संकट येऊ द्या, संतांची सेवा करत असताना जागा सोडायची नाही. हे लबाड परमार्थ झालाय सध्या. माणसं लय विचित्र झाली, काय माणसं करतील काही सांगता येत नाही. त्या नांदेड मध्ये एक चौकदार मोकार कीर्तनात नाचतो, हे चांगलं आहे बरं का. लबाडीचा परमार्थ काय कामाचा, माणसाचा परमार्थ वर्ष श्राद्ध आहे. हे लबाडीचा परमार्थ काय कामाचा, माणसाचा परमार्थ ओरिजिनल असावा. लोक म्हणतात ते लय बोलते, अरे बोलते पण ते मोकळे आहे ना. एखादा असते ते बोलत नाही पण कार्यक्रम लावतो विजूमाला. सोबत बोलणाऱ्या माणसांना लोक नाव ठेवतात, बोलणारी माणसं कधी घात करत नाही. लक्षात ठेवा, शांत माणसांपासून सावध राहायचं असतं. त्या नांदेड मध्ये एक चौकदार मोकार कीर्तनात नाचलं.
त्याला माहितीच नव्हतं त्याची बायको कीर्तनाला आलेली. बायको म्हणल्या मुगांबो खुश हुआ. त्या नांदेडमध्ये एक चौदार मोकार नाचलं, त्याला माहितीच नव्हतं त्याची बायको कीर्तनाला आलेली. खोटा परमार्थ काय कामाचं. मोकार नाचलं ते, त्याला माहितीच नव्हतं त्याची बायको कीर्तनाला आलेली. ते जरा पाटलाच्या घरातलं होतं. नाचावं माणसाने जरा तालात नाचावं ना, तालात नाचलं की बरं वाटलं. मोकार नाचलं, बायकोला लय राग आला, म्हणलं एवढं त्यांनी चव घातली म्हणले गावात. मोकार असं नाचलं. ते संध्याकाळी कीर्तन संपलं, घरी आले. घरी आल्याबरोबर ती म्हणली आज काय लय जोर आला होता काय गावात नाचायला. काय बोलतील काय सांगता येत नाही. तुम्हाला खोटं वाटेल सरपंच, आजपर्यंत मेडिकल वरती सगळ्या रोगांची औषध आले, पण बाया माणसाच्या तोंडाचं औषध तुमचं आमचं सारखंच आहे. 27 वर्ष आमच्या आईने मला विचारलं नाही काय भाजी करू. बायको सकाळी उठली की काय भाजी करू, तो हसतोय मी खरं बोलतोय. सकाळी काय भाजी करू, दुपारी काय भाजी करू, संध्याकाळी काय भाजी करू. मला आता एक काम कर, मला कापून त्याच्यात घाल, एवढंच राहिले. त्यांनी असणारा संसार करावा. लई बोलले मोकार, लई बोलले. महाराजांचा तुमचा काय परिचय होता का म्हणते. एवढं तुम्हाला नाचायला काय झालं, एवढं उल्हास का आला, महाराजांचा तुमचा काय परिचय होता. नाही म्हणले महाराजांचा आमचा काय परिचय नव्हता, मग एवढं नाचायला काय झालं. अगं म्हणले तुला काय सांगू, जेव्हा बसून कीर्तन चालू झालं ना, तेव्हा बसून माझ्या दुआत्रात म्हणले जोराळ घुसले होते ते काढीत होते. असला जर परमार्थ असेल मला सांगा, तर देव आणि साधू आपल्याला भेटेल का. विठाला परमार्थही माणसाचा उत्तम असावा आणि संसारही माणसाचा उत्तम असावा, पण तो संसार करत असताना पहिली गोष्ट ओंकार दादा देवाला विसरू नये, दुसरी गोष्ट संतांना विसरू नये, तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची आपल्या आई वडिलांना विसरू नये. या 4 भूमिका मांडून मी बरोबर अभंगावर येणार आहे. पहिली गोष्ट देवाला विसरायचं नाही, दुसरी गोष्ट संतांना विसरायचं नाही, तिसरी गोष्ट आपल्या आई वडिलांना कधीही विसरायचं नाही. मला जनरल बापाची उदाहरणं सांगायची गरज नाही. मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत बाप सांगणार, आई सांगणार, पण ती वारकरी संप्रदायाला धरून सांगणार. कारण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आई वडिलांचा काय संघर्ष कमी काय. लहानपणी नाथ महाराजांच्या जीवनात आई वडील सोडून गेले, म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी आजोबांनी एकनाथ ठेवलं. ज्ञानोबारायांच्या जीवनाचा विषय बघा, प्रत्येकाच्या जीवनाचा विषय बघा तुम्ही. ज्याचे आई वडील लहानपणी त्याला सोडून गेले, त्यांची लेकरं या मातीमध्ये मोठी झाल्याशिवाय राहत नाही. कारण आई वडील सोडून गेल्याच्या नंतर आपली काळजी घेणारा जगाच्या पाठीवरती फक्त देव आहे आणि संत आहे. म्हणून देवाला विसरायचं नाही, संतांना विसरायचं नाही आणि आपल्या आई वडिलांना विसरायचं नाही. ऐका, तुकोबारायांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध होतं. नाना जाऊन आता आपले 2 वर्ष झाले. ऐका, बाप एकदा जीवनातून निघून गेला ना, मला असं वाटतं की सुनांनी सासऱ्याची सेवा करणं ही जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती, लक्षात ठेवा. एवढं सोपं आहे ना. एक सांगा मला, आपल्या घरातली मुलगी आपण दुसऱ्याच्या घरी दिली, बरोबर आहे का नाही. आपल्या घरातली मुलगी सरपंच आपण जर दुसऱ्याच्या घरी दिली आणि आपल्या घरातली मुलगी आपण दुसऱ्यांच्या घरी दिली, ही मुलगी आपल्या घरी आली ना, आपल्या घराचं गोकुळ झालं. आपली बहीण दुसऱ्याच्या घरामध्ये दिली, त्यांची गरिबी आहे, मग तिने जाळायला पाहिजे का. मला सांगा, तिने जाळायला पाहिजे का. माझा मुद्दा असा आहे, भावाची बाजू पडते असेल अध्यक्ष तर बहिणीनं सांभाळली पाहिजे, बहिणीची बाजू पडते असेल तर भावानं सांभाळली पाहिजे. जगाच्या पाठीवरती भाऊ हा जीवनातला लय मोठा आधार असतो, लक्षात ठेवा. आमच्या जीवनामध्ये आम्हाला भाऊ नाही, पण आम्हाला जरी भाऊ नसला तरी आमच्या 5 बहिणी आमच्या पाठीमागं वाघासारखे उभे आहे. आमच्या जीवनातली श्रीमंती, लक्षात ठेवा. भाऊ हा जीवनातला फार मोठा आधार वडील, लक्षात ठेवा. हे 3 जण भाऊ, बरोबर. 3 भाऊ सोबत बाजाराला जायचे. बाबांना सुद्धा 3 मुलं, 3 जण सुद्धा सोबत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दादा, आपलं कुटुंब. हे ज्ञानोबारायांच्या कुटुंबाकडे जर पाहिलं ना, तर ज्ञानोबारायांचे बंधू असणारे निवृत्तीनाथ महाराज आहे. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात मोठी श्रीमंती, ऐका, वारकरी संप्रदायामध्ये बंधू भेट आणि बंधू ही सगळ्यात मोठी श्रीमंती जर कोणाला मिळाली असेल ना, तर ती ज्ञानोबारायांना मिळालेली. ज्ञानोबारायांचे बंधू सुद्धा निवृत्तीनाथ महाराज आहेत आणि ज्ञानोबारायांचे गुरु सुद्धा निवृत्तीनाथ महाराज आहेत, लक्षात ठेवा. म्हणून भाऊ जीवनात लय महत्वाचं असते. ऐका, तुकोबारायांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध होतं. नाना गेले आता, त्यांच्या आठवणी आजही या मातीमध्ये जिवंत आहेत. आज नाना जिथं असतील ना आबा, तिथून त्यांना फार आनंद होत असेल. नाना असं म्हणत असतील, माझी मुलं, माझ्या सुना, माझी नातवंड फार गोड जीवन जगतायत. 3 मुलांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून पैसे मिळवले. आज सणसवाडीमध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे.
आज माझं वर्ष श्राद्ध चालू आहे, सगळी मंडळी त्या ठिकाणी वर्ष श्राद्धाला आली असेल, त्यांना आज एकच आनंद झाला असेल की आज माझ्या मुलांनी 2 वर्षानंतर सुद्धा मला घरासमोर जिवंत ठेवलं. ही खरी श्रीमंती नानांनी जीवनामध्ये मिळवलेली, लक्षात ठेवा. बघा, आपल्या बापाचा एवढा मोठा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम करणं हे बी नाना महाराज कोणाचे काम नाही, लक्षात ठेवा. बाप गेला आणि पुन्हा एवढ्या ताकदीनं अध्यक्ष वर्ष श्राद्ध करणं ही सुद्धा पुण्याची गोष्ट आहे. भाग्यवंता घरी भजन पूजे, भाग्यवंता घरी भजन पूजे, भाग्यवंता घरी भजन पूजे, भाग्यवंता घरी कोणाच्याही घरी ओंकार दादा भजन आणि पूजन होत नाही. महाराष्ट्रामध्ये दररोज असणार दिग्गज एकही वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम त्या ठिकाणी तुमचा खाली नाही. दररोज तुम्ही अनेक परिवारांमध्ये आपण जात आहेत, पण आजचा परिवार हा थोडासा वेगळा आहे. आणि मला एक सांगा, बाबांनी चांगलं कर्म केलं म्हणून एवढे वारकरी आज या बंगल्यासमोर टाळ वाजवतायत, एवढे वारकरी आज या ठिकाणी आबा तुम्ही मृदंग वाजवतायत, तुम्ही सगळं गायचं काम करतायत. सिस्टीम वाले दादा तुम्ही सुद्धा इथपर्यंत पोहोचला, मी सुद्धा इथपर्यंत पोहोचलो. आपल्याला सगळ्यांना एकत्रित आणण्याचं काम या सणसवाडीमध्ये कुणी केलं असेल ना, तर नानांनी केलेले, लक्षात ठेवा. म्हणून नानांच्या कर्तृत्वाची उंची आपण सांगितलीच पाहिजे. माझे सद्गुरू मला नेहमी म्हणायचे, दौंडकर कोणाचं वर्णन कर नाही तर करू नको, पण परमार्थाचे विचार मांडण्याकरता जी माणसं तुला व्यासपीठ देतात ना, त्यांचं वर्णन केल्याशिवाय राहू नको. आणि नानांमुळे आज एवढ्या गोड सोहळ्यामध्ये मला बोलायला मिळते. पहिली गोष्ट देवाला विसरायचं नाही, दुसरी गोष्ट संतांना विसरायचं नाही, तिसरी गोष्ट आपल्या आई वडिलांना विसरायचं नाही. ऐका, तुकोबरायांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध होतं, हे गोड प्रसंग. तुकोबरायांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध होतं आणि आवडीला माहिती होतं उद्या बाबांचं वर्ष, उद्या मामाजींचं वर्ष श्राद्ध आहे. अशी सून जन्माला यावी, तिला तिच्या सासऱ्याचं वर्ष श्राद्ध माहिती असावं. तुकोबरायांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध होतं दुसऱ्या दिवशी आणि आवडीला माहिती होतं उद्या मामाजींचं वर्ष श्राद्ध आहे आणि घरामध्ये तर अन्नाचा कण नाही म्हणजे. आणि या बाबाच्या काय लक्षात येणार नाही, उद्या मामाजींचं वर्ष श्राद्ध आहे, तुकोबरायांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध म्हणले, घरामध्ये अन्नाचा कण नाही म्हणले, आता काय करायचं. संध्याकाळी भांडारा डोंगरावरून तुकोबराय भगवंताची नाम साधना करून घरी आले. घरी आल्याबरोबर जेवायला वाढलं, तुकोबरायांचं जेवण झालं आणि जेवण झाल्यावर आवली दबक्या आवाजाने तुकोबरायांच्या जवळ आली आणि म्हणले, महाराज तुम्हाला एक विनंती आहे. एक विनंती करू का म्हणले. महाराज तुम्हाला एक विनंती. म्हणले, काय विनंती आहे. म्हणले, महाराज आजपर्यंत प्रपंचाची दानादिन झाली, पण महाराज आजपर्यंत तुमच्याकडे काहीच नाही मागितलं मी, फक्त आज एक गोष्ट मागते.
तुमचं प्रपंचामध्ये लक्ष नसताना मला घरात काय लागते काय नाही, माझ्या बाळांना काय लागते काय नाही, याची सगळी जबाबदारी आयुष्यभर मामांजींनी घेतलेली. मी कधीही प्रपंचामध्ये मला काय कमी नाही पडून दिलं. महाराज एक विनंती आहे, उद्या असणाऱ्या त्या ठिकाणी मामांजींचं वर्ष श्राद्ध आहे आणि घरामध्ये अन्नाचं कण नाही. माझी एकच इच्छा आहे, वाण्याच्या दुकानामध्ये जा, ढाळ घेऊन या, कुळ घेऊन या, म्हणजे मी नैवेद्य करेल आणि वर्ष श्राद्धाचा घास टाकीन. तुम्हाला जायचं तिकडे जा, फक्त उद्या वर्ष श्राद्ध आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला आणून द्या. ठीक आहे. महाराज म्हणले माझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे म्हणले, तुम्हाला काय सांगायची गरज, मला माहित नाही काय. आता महाराजांना माहितीच नव्हतं, पण जरा पती वजनातच बोलत असतो प्रपंचामध्ये, आणि वजन पाहिजे बरं का विषय प्रपंचात आपलं, नाही तर काय खरं नाही. वजनात बोलले तुकोबार आहे, माझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे म्हणले, मला माहित नाही. ठरलं सगळं. आई बरोबर तुकोबाराय झोपले, आवली झोपली, मुलं झोपली. बरोबर पहाटे 4 वाजले, तुकोबाराय झोपेतून जागे झाले, विना घेतला, चिपड्या घेतल्या, निघाले ना तुकोबाराय डोंगराच्या दिशेने, बांढऱ्याच्या दिशेने, बामचंद्राच्या दिशेने तुकोबाराय निघून गेले. आवली 5-5:30 वाजता उठली. उठल्याबरोबर तिने आथरुणाकडे पाहिलं. आथरुणाकडे पाहिल्याबरोबर आवलीच्या लक्षामध्ये आलं, महाराज तर काही इथं थांबले नाही, महाराज निघून गेले कुठे, डोंगरावर. काय करावं, डोळ्यातून अश्रुधारा चालू झाले आवलीच्या. म्हणजे मामांजींचं वर्ष श्राद्ध आहे म्हणले, आणि घरात अन्नाचा कण नाही, डोळ्यातून पाणी चालू झाले आवलीच्या. आवलीच्या डोळ्यातल्या पाणी भागीरथीनं पाहिजे. आपल्या आई वडिलांच्या डोळ्यातल्या अश्रुधाराची मुलं पाहतात ना आबा, ती मुलं यशाच्या शिखरावर गेल्याशिवाय राहत नाही. भागीरथीनं असणाऱ्या आवलीच्या डोळ्यातल्या अश्रुधारा पाहिल्या, भागीरथी समोर आली. भागीरथी म्हणली, आई हे आई, अख्खं आयुष्य चाललंय ग म्हणली, मी पाहते बाबांचं प्रपंचात लक्ष नाही, अनेक अडचणी म्हणली, पण आई तुला कधी खसताना मी पाहिलं नाही आणि कधी तुझ्या डोळ्यात अश्रुधारा मी पाहिलं नाही. लेकीचं लय प्रेम असतंय आईवर सुद्धा आणि बापावर सुद्धा. त्या दिवशी आपला बाप गेला ना, पुन्हा आपलं माहेरातलं कुणी राहत नाही, लक्षात ठेवा. बाप ही जीवनातली खरी श्रीमंती. बाप आयुष्यभर बघा, दिवाळी असेल ना तर तो लेकीला कपडे घेतो, दिवाळी असेल ना तर तो पोरांना कपडे घेतो, दिवाळी असेल ना तो सगळ्यांना कपडे घेतो. पण सगळ्यांना आबा कपडे घेतल्याच्या नंतर जो फाटकं बनेल घालतो ना, तो जगामध्ये आपला बाप असतो, लक्षात ठेवा. बाप करी जोडी, तो आपल्या जीवनातला बाप असतो, लक्षात ठेवा. आईनं जर 1 रुपया दिला ना, आईनं जर 1 रुपया दिला ना, तर तो आपण हसत घेतो आणि शाळेत निघून जातो. पण आपल्या शिक्षणाकरता जो बाप व्याजानं 2 लाख रुपये काढतो ना, तो बाप मात्र आपल्याला दिसत नाही, लक्षात ठेवा. आपल्याला यश मिळाल्याच्या नंतर गावात पेढे वाटणारी आई सगळ्यांना दिसली, पण साहेबांसमोर 25-25 लाखाच्या बॅगी घेऊन जाणारा बाप मात्र आपल्या आयुष्यात आपल्याला दिसत नाही. हे आपल्या जीवनाचं दुर्भाग्य आहे आबा. आपली आई जर गेली ना तर त्या आईच्या कपाटामध्ये आपल्याला हजारो साड्या सापडतील, पण आपला बाप गेल्याच्या नंतर त्याच्या कपाटामध्ये आपल्याला फक्त एक ड्रेस सापडेल. तो आपल्या जीवनामध्ये आपला बाप असतो, लक्षात ठेवा. आमचा बाप आयुष्यभर नाना असतील, आमचे वडील असतील, आयुष्यभर आणवाले राहिले आबा. पण माझ्या आयुष्यामध्ये आनंदित राहत असताना अध्यक्ष मला काही कमी पडून नाही दिलं. पण आज तुमच्या समोर माझा हा बोलण्याचा योग येतोय. अरे खोटे रडणं सोपं असतं रे, अंतकरणातून रडण्याकरता आई आणि बापांचा संघर्ष समोर पाहावा लागतो. आपल्या मी नेहमी सांगत असतो, जगाला रडवणं सोपं आहे, हसवणं सोपं आहे, पण जगाच्या हृदयाचं परिवर्तन करण्याकरता संतांची कृपा व्हावी लागते. वर्ष श्राद्ध आहे, समोर आली आवली. आता सांगण्यासाठी भरपूर वेळ कमी. समोर आली भागीरथीने डोळ्याच्या अश्रुधारा पुसले. हे आई काय रडते तू? अहो भागीरथी, आज उद्या तुझ्या आज असणाऱ्या तुझ्या आजोबांचं वर्ष श्राद्ध आहे. फळा आणि घरामध्ये अन्नाचं कण नाही, आणि तुझा बाप कुठलाही विचार न करता तुझा बाप त्या ठिकाणी डोंगरावर निघून गेला. भागीरथी काय म्हणते माहिती का? भागीरथी काय म्हणली आवलीला, आई तू काळजी करू नको, मला बाबांचा स्वभाव माहितीये, बाबांच्या लक्षात नसेल राहिलं म्हणून बाबा त्या ठिकाणी डोंगरावर निघून गेले असेल, काळजी करू नको आई. 8-8:30 वाजेपर्यंत बाबा नक्कीच डोंगरावर पाठीमागे येतील. हा माझा शब्द आहे, आई तू लक्षात ठेव. ठीक आहे म्हणले, काय अडचण नाही. 6 वाजल्यापासून आवलीचं काम चालू झालं. दररोज प्रपंचामध्ये लक्ष लागायचं, पण मामांजींचा घास टाकायचा, घरात अन्नाचा कण नाही. महाराज निघून गेला, घरात गडी माणूस कोणी नाही, आणि घास कसा टाकायचा हा भाव तिच्या अंतःकरणामध्ये तयार झाला, लक्ष देऊ नाही का? आता काय करायचं म्हणले. 8 वाजले, 8:30 वाजले, महाराजांचा काही तपास नाही. महाराज बसले वर डोंगरावर, आणून डोंगरावर त्यांच्या लक्षात आलं वर्ष श्राद्ध घरी निघाले. घरी निघाल्याबरोबर तिथं असताना एका पाटलांचा गावाचा असताना मोठा फड
वाकडं होता, गव्हाचा असणारा मोठं शेत होतं. तुकोबाराच्या पाटलाच्या जवळ गेले, म्हणले पाटील आयुष्यभर तुमची चाकरी करेल, फक्त एकच इच्छा आहे, काय आज माझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे, मला 2 गव्हाच्या पेंड्या द्या. पाटील मला फुकाडे तुझ्या बापाने ठेवला. अगोदर इथं गहू काढू लागलो. भाऊ तुकोबाराय 8:30 वाजता गहू काढायला लागले. 9 वाजता घरी पोहोचत होतं, महाराजांचं लक्षात नाही राहिलं. 9 वाजले आणि आवडीचं लक्ष लागले, आता तुकोबारा येतील, मग तुकोबारा येतील, कधी येतील तुकोबारा? तुकोबारा येताना काही दिसला. आणि मग जगाचा चालक आणि मालक असणारा भगवान परमात्मा, जगाचा चालक आणि मालक असणारा भगवान परमात्मा म्हणला, तुकोबाराय कधी देवाला विसरले नाही, तुकोबाराय कधी संताला विसरले नाही, आणि तुकोबाराय जीवन जगत असताना कधी आई बापाला सुद्धा विसरले नाही. एवढी सेवा माझ्या तुकोबाने केली. आणि आज तुकोबांच्या वडिलांच्या वर्ष श्राद्धाचा घास टाकायचा आहे, आणि इथं जर तुकोबा नाही आले तर संप्रदायावर कोणाचा विश्वास राहणार? आणि मग दादा, जगाचा चालक आणि मालक असणारा भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्यानं स्वतः तुकोबारायांचं रूप घेतलं. हनुमंतरायांना बैल बनवलं, गरुडाला बैल बनवलं, आणि जगाचा चालक आणि मालक असणारा भगवान परमात्मा त्या हनुमंतरायांना गरुडाला गाडीला चुकलं आणि ती बैलगाडी घेतली. आणि जगाचा चालक आणि मालक असणारा भगवान परमात्मा त्याला स्वतः कासरा धरला, आणि जगाचा चालक आणि मालक असणारा परमात्मा स्वतः ती गाडी घेऊन देहू गावामध्ये आला. वाण्याच्या दुकानामध्ये गेला, वाण्याला सांगितलं गुळाची ढेप दे, तांदळाचा कट्टा दे, या सगळ्या गोष्टी मागितल्या. वाणी मला पैसे कुठून देईन, काय अडचण नाही. वाण्याने सगळे कट्टे दिले, देवाने पैसे सुद्धा फोन पे केले. तिथं असणारे हमाल म्हणले, हा काय पैसे देणारे म्हणले तुका आपल्याला? हमाल निघून गेले आई. आणि मग जगाचा चालक आणि मालक असणारा परमात्मा स्वतः त्या असणाऱ्या तांदळाच्या कट्ट्याला आपली पाठ लावतोय, त्या असणाऱ्या सगळ्या सामानांना आपली पाठ लावतोय, आणि ती असणारी बैलगाडी जगाच्या चालक आणि मालक असणाऱ्या परमात्म्याने वाण्याच्या दुकानामधून भरली. आणि ती बैलगाडी घेऊन, ऐका, जगाचा चालक आणि मालक असणारा परमात्मा बरोबर देहू गावामध्ये 9:30 वाजता बैलगाडी घेऊन आला. बैलगाडी घेऊन आल्याच्या नंतर आवडीने पाहिलं, लय आनंद झाला. महाराजांचं वर्ष श्राद्ध म्हणजे आपल्या मामांजींचं गॅस टाकायला घरात काय नाही, एवढी मोठी गाडी आली, आनंद झाला. अहो तुकोबारायच्या रूपात भगवान परमात्मा आल्याबरोबर गावातला मंडप बोला आला, त्यानं मंडप उभारला. जगाचा चालक आणि मालक असणारा परमात्मा तुकोबारायच्या रूपामध्ये आल्याबरोबर गावातले सगळे टाळकरी जमले, गावातली सगळी मंडळी जमली, त्या ठिकाणी मंडप तयार झाला, सगळं झालं. आणि मग जगाचा चालक आणि मालक असणारा परमात्मा तुकोबारायच्या रूपात लाभला. मग त्या परमात्म्याने सांगितलं, भागीरथीचा गावात जाऊन सगळ्यांना वर्ष श्राद्धाचं आमंत्रण दे. आजपर्यंत भागीरथीने सगळ्यांच्या घरचा मंडप पाहिला होता, आजपर्यंत भागीरथीने सगळ्यांच्या घरी अन्नदान पाहिलं होतं, पण स्वतःच्या घरी एवढा मोठा सोहळा कधी पाहिला नव्हता. तो मंडप पाहिला, ते आचारी पाहिले, ती सगळी गोष्ट पाहिली. मग भागीरथी धावत पळत देहू गावामध्ये गेली आणि जाऊन प्रत्येक घरी सांगायची, आज आमच्या आजोबांचं वर्ष श्राद्ध आहे, वर्ष श्राद्धाला या. लोक म्हणले, काय वर्ष श्राद्ध करणार आहे? पण काय नाही अडचण, जाऊ म्हणले. सगळी मंडळी वर्ष श्राद्धाला आली. तुकोबारांचं गहू काढायचं काम चालू आहे. थोडक्यात सांगतो, वेळ कमी, गहू काढायचं काम चालू आहे. इकडे 10 वाजता कीर्तन चालू झाले. आचार्य जेवण शिजवत आहेत, सगळं वातावरण आनंदाचं आहे. 12 वाजले महाराज तरी तुकोबारांचा पत्ता नाही. आणि बरोबर 12 वाजता तुकोबारांच्या अनुपस्थितीमध्ये तुकोबारांच्या वडिलांचा घात जर कोणी टाकला असेल तर तो भगवान परमात्म्याने टाकला. त्याला म्हणायचं, आम्ही विठोबाचे लढीवार. आता पुढे जायचं काम. जगाचा चालक आणि मालक असणारा भगवान परमात्मा त्यानं घास टाकला, सगळं उरकलं. म्हणून तुकोबारांनी त्या 2 पेंड्या घेतल्या, मिळाले 2 पेंड्या. संतोष महाराज 2 पेंड्या मिळाले, तुकोबारांनी त्या डोक्यावर घेतले आणि तुकोबारा देव गावामध्ये आले. आता तुकोबारा आले आहे, देवानं मायाने सगळं उभं केलं. विजू मंडप गायब, आचारी गायब, देवानं सगळं गायब केलं. आणि मग तुकोबारा आले, त्या पेंड्या 2 खाली घेतल्या आणि तुकोबारा आलेलं म्हणले, बघ पटकन याचे गवनीस, तोपर्यंत मी वाण्याच्या दुकानामध्ये जातो आणि डाळ आणि गुळ घेऊन येतो. मार्ग काय मानव नव्हती, डाळ आणि गुळ घेऊन येतो. भागीरथी म्हणले, बाबा तुम्हाला वेळ लागलं काय? आता कुठे डाळ आणि गुळ आणायला लागले चालले म्हणले. एवढं मोठं वर्ष श्राद्ध झालं बाबा, सगळं गाव चिवून गेलं बाबा, एवढा मोठा सोहळा या ठिकाणी आजोबांच्या वर्ष श्राद्धाचा झाला. आणि बाबा तुम्ही आता असं काय वेळागत बोलताय? डाळण गुळ घेऊन येतो. आणि मग तुकोबारांच्या डोळ्यात अश्रुधारा चालू झाल्या. आणि मग तुकोबारांनी सांगितलं, म्हणले, अवले हे वेडे, घास टाकणारा तुझा तुका नव्हता गे, घास टाकणारा तुझा तुका नव्हता, घास टाकणारा जगाचा चालक आणि मालक असणारा भगवान परमात्मा होता. लक्षात ठेवा. म्हणून जीवन जगत असताना पहिली गोष्ट देवाला कधी विसरायचं नाही. दुसरी गोष्ट संतांना कधी विसरायचं नाही. तिसरी गोष्ट
आपल्या आई वडिलांना कधी विसरायचं नाही. आणि चौथी गोष्ट, मृत्यूला जीवनात कधीही विसरायचं नसतं. मृत्यूला जीवनामध्ये संत कधीही विसरले नाहीत. म्हणून सातत्याने त्यांनी भगवंताचं नाम साधना केली. ती नाम साधना केल्यामुळे तुकोबाराय म्हणले, आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय मिळालं? अभंगाचं प्रथम चरण. काळाचे हे काळ, 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 त्यांना जोरदार काळे वाजवल्या. मृदुंगाचार्य म्हणतील तुमचा नामचा काय बांधाला बांधे का? त्यांचाही मृदंग गोडे त्यांच्या करता जोरदार काळे वाजवले. तर त्यांना जोरदार काळे वाजवल्यावर सिस्टीम मला म्हणून आवाज कमी करू का? याच्याही सिस्टीम करता एकदा जोरदार काळे वाजवा. ग्रेट सिस्टीम. मला वाटतं तुम्ही आमच्या पावलच्या आहात ना. व्हेरी गुड, काय अडचण नाही. सगळ्यांना जोरदार काळे वाजवले. माझ्या आयुष्यात आलं माझ्या डोळ्यात एवढं पाणी कधी येत नाही. तुम्ही माझी अनेक कीर्तन ऐकलेली संतोष महाराज, माझ्या डोळ्यात एवढं पाणी तुम्ही कधीही पाहिलं नाही. नानांची ताकद आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, पुणे जिल्ह्यामध्ये एकच वाद, त्याचा नाद कुणी करायचा नाही पेटी बद्दल. तो माझा जीवलग फक्त सार्थक दादा दरेकर. या वाघामुळे अध्यक्ष एवढं पाणी डोळ्यात आलं. काय पीटी याला म्हणतात? शुद्ध बीजा पोटी भले रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाची. आणि वाघ सणसोडीत वाजवायला काय माहिती का? भावकी नाही तर दरेकर मंडळी. एक गोष्ट मला लक्षात ठेवायचं, आपल्याकडे गुणवत्ता आली की आपली भावकी आपल्या पाठीमागे आल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्याकडे गुणवत्ता नसेल आणि आपण गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न केला तर एकतरी असलं तरी येऊन देत नाही. नसतं एवढं सोपं आहे का? पण ही तुझ्या आई वडिलांची पुण्य आहे. एवढी पिटी गोड तू माझ्या कीर्तनात वाजवली. वा, धन्यवाद. मुगांबो खुश व्हा. विठाला विठाला विठाला. जीवनामध्ये आम्ही काय केलं? आमच्या जीवनामध्ये आम्ही काय केलं? पहिली गोष्ट, देवाला विसरलो नाही. दुसरी गोष्ट, संतांना विसरलो नाही. तिसरी गोष्ट, आई वडिलांना विसरलो नाही. आणि चौथी गोष्ट, मृत्यूला विसरलो नाही. या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षामध्ये असल्यामुळं आम्हाला जीवनामध्ये काय मिळालं? महाराज म्हणले, आम्ही त्या भगवंताचे लाडके झालो. काळाचे हे काळ आम्ही विठोबाचे लढेवाड. मृत्यू लोकामध्ये सगळ्या संतांच्या समाजात अध्यक्ष, पण एक संत असे जन्माला आले. अंतकाळी विठू आमाशी पावला, कुडी सहित झाला फक्त तुका. तुकोबाराय मानव देह घेऊन निज धामाला गेले. म्हणजे तुकोबाराय भगवंताचे लाडके आहेत. लक्षात ठेवा. एकच उदाहरण देतो, तिची आणि तिचं, आणि समोर चालतो. बरोबर वेळेत 12:30 म्हणजे 12:30. ऐका, 5 मिनिटं आहेत अजून. वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. ऐका, हस्तिनापुरामध्ये कौरव आणि पांडव बसले होते. बघा आता कशी गंमत. हस्तिनापुरामध्ये आबा कौरव आणि पांडव बसले होते. कौरवांची ताकद बी मोठी आणि पांडवांची बी ताकद मोठी. कारण दोघांचे गुरु एकच आहे. कोण? द्रोणाचे. ताकद सेम आहे, काय अडचण नाही. हे जरी 100 असले आणि हे जरी 5 असले तरी ताकद सेम आहे. कारण शेवटी रक्त आहे. पण फक्त रक्तामध्ये नीती आणि नीतीचा विषय असतो. कुणाला काय संस्कार दिलेत हे त्याच्यावर अवलंबून असते. सगळे हस्तिनापुरामध्ये बसले होते. हस्तिनापुरामध्ये बसले असताना चर्चा चालू झाली. चर्चा चालू झाल्यावर भगवंत होते तिथे, शकुनी होते, सगळे होते. भगवंतांनी कौरवांना समजून सांगितलं, म्हणले वेड्यांनो, वेड्यागत करू नका. भाऊ हिस्सा कोणालाही चुकला नाही. येड्यागत करू नका. फार काही अर्धा हिस्सा देऊ नका.
पण 4-5 गावं तरी पांडवांना दिल्याशिवाय राहू नका रे म्हणले. त्यांचं पोट पाणी आहे, सगळं तुमच्या बापाने ठेवलं. अर्धा हिस्सा करू नका, पण त्यांना मोकळं सोडू नका. भाऊ हिस्सा चुकत नाही. 5 गावं तरी म्हणले त्यांना द्या. ठीक आहे, ठरलं मीटिंग मध्ये देऊ, म्हणजे काय अडचण नाही. ते मीटिंग मध्ये ठरतच बघा अध्यक्ष, ठरलं म्हणले देऊ, काय अडचण नाही. सगळं ठरलं आणि देव निघून गेले. देव निघून गेल्यावर हा शकुनी लय विचित्र. पूर्वीचे तरी शकुनी बरे होते, आताचे शकुनी लय डेंजर आहे. आता या वर्ष श्राद्ध म्हणून सोडा, आताचे शकुनी लय डेंजर आहे. काय करतील काय सांगता येत नाही. पण मी काय घाबरत नाही, देव माया पाठीमागे अध्यक्ष. अशा शकुन्यांनी असे बरेच आमचे कार्यक्रम थांबवलेले. पण आता काय वेळ आल्यावर काय अडचण आहे का? सभापतीच पाठीमागे, आता काय घ्यायचं का? ऐका पुढे जायचंय आपल्याला, माझ्याकडे लक्ष द्या. आताचे नारद लय बेकार. ते बरोबर गावामध्ये ना, बरोबर पारावर आणि चौकात बसलेले असतात. कोणाचं काय चाललंय ते म्हणजे पारावरले CCTV. कोण कुठं चालले, कोण कुठं आले लक्ष असते. आणि बाहेर गावची माणसं जर गावात आली आणि त्यांनी जर समजा हे पाहिलं, राम भाऊ इकडे कुठे, काय सांगायचे तुम्हाला. ते खाल्ल्या आळीच्या मादाची पोरगी पाहायला चालले आणि तुम्हाला माहित नाही का तिला फिट येते. वाटुळं झालं पाहुणे तरी. दादा सावध राहा, सगळं जोळत आलं, किडा बी ठरला, माणसं झाले नाही. काय करायचं, अशी ती माणसं झाली. माणसाचं देवीच्या सुरू चला आपल्याला पुढे जायचं. कौरव पांडव नीती आली ती इथून बाहेर गेलो. नाही ऐका, एवढे कोण गेले. मग हा शकुनी होता तिथे, शकुनीने डाव टाकला. म्हणला यांना 5 गाव देणं सुद्धा जरा जड जाते. मला सगळी डाळ आपल्याच भातावर पाहिजे आणि सगळी डाळ जर आपल्या भातावर टाकायची असेल तर आता डाव टाकला पाहिजे. आणि शकुनीने पहिला डाव टाकला आणि कौरवांना सांगितलं, आता पांडव शयनगृहामध्ये त्या ठिकाणी झोपण्याकरता गेलेत. एक काम करा, म्हणजे शयनगृहाला आग लावा. आम्ही लहान असताना 9 वाजता टीव्हीला मालिका लागायची श्रीकृष्णा, बरोबर ना. आपण लहान असताना श्रीकृष्णा मालिका लागायची, आपण ती पाहायचो. शयनगृह पेटून दिलं, खालून गोळ्या खाल्लं, पांडव बाहेर निघाले. म्हणजे कौरवांनी पांडवांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला. कौरवांनी पांडवांना विष घालून मारण्याचा प्रयत्न केला. कौरवांनी अनेक वेळेस पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला. देव सखा जरी अवघे जगकृपा करी. देव प्रत्येक वेळेस आले आणि प्रत्येक वेळेस पांडवांना वाचवलं. याला म्हणायचं आम्ही विठोबाचे. देवाचं लडकं व्हायचं, फारसा काही विचार करायचा नाही. त्याची नाम साधना करायची, त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये डोळा ठेवायचं. तुम्हाला एक सांगू का, तुमच्या अतिशक्ती म्हणून सांगत नाही, पण आज आपल्या तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये म्हणजे कोणाचा कमी कोणाचा जास्तपणा आपल्याला करायचा नाही. पण आज तुकोबारायांच्या असणाऱ्या सोहळ्यामध्ये, त्या असणाऱ्या आपल्या पंढरपूरमध्ये सगळ्यात आकर्षक जर कोणाची धर्मशाळा असेल ना, तर ती सणसवाडीची धर्मशाळा लक्षात ठेवा. म्हणजे बाकीचे शिरपिंपळगाव सुद्धा आमचे, म्हणजे गोलेगाव सुद्धा, ही सगळी गावं आपलीच आहे. पण त्या सगळ्या गावांमध्ये एक वेगळ्या प्रकारची इमारत सणसवाडीची झाली. याचा अर्थ असा आहे, इथं असणारी माणसं परमार्थही करतात आणि देवाकरता सुद्धा भरभरून देतात. आणि आज काही माणसं म्हणतील, अध्यक्षांचा मोठेपणा सांगता का काय, अध्यक्षांचा मोठेपणा सांगता का काय. अध्यक्षाचा मोठेपणा मी ओंकारदादा सांगत नाही, पण शब्द देतो या गादीहून, अध्यक्षाच्या शब्दाच्या पुढे कधी जाणार नाही. हा आपल्या जीवनातला शब्द लक्षात ठेवा. त्याचं कारण सांगतो. छोटे माऊलींचे अनेक सप्ते झाले महाराष्ट्रामध्ये, त्यांची काय चर्चा झाली याच्याशी मला काही घेणं नाही. पण अख्खं जग, लक्ष देऊन ऐका, अख्खं जग माऊलींकडे पाहत होतं. आणि त्या सप्त्याला वारकरी संप्रदायाचं वैभव माझ्या गळ्यातला, आम्ही त्यांच्या गळ्यात, ते आमच्या गळ्यातलं ताईत, त्यांना आम्ही कधी जीवनामध्ये विसरू शकत नाही. अशा असणाऱ्या त्या ठिकाणी त्या भांडाऱ्यावरती हजारो जनसमुदाय समोर आहे. सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि उपस्थित असताना त्या स्टेजवरती त्या ठिकाणी कुरेकर बाबा बसलेले आहेत. सत्याचं मेन अधिष्ठान कुरेकर बाबा बसले असताना 2 वेळेस सणसवाडीच्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी मान मिळाला. त्यांनी साखर वगैरे तुम्ही दिली, 2 वेळेस मान मिळाला. आणि 2 वेळेस त्या भांडाऱ्याच्या पायथ्याला अध्यक्षांनी तुळशीचा हार मारुती बाबा कुरेकरांना घातला. ही तुमची वारकरी संप्रदायाची पुण्यदिवस. गावातला कुठलाही अध्यात्मातला कार्यक्रम असू द्या पोरांनो, मोठे कीर्तनकार बोलवा, ऐका दादा, मोठे कीर्तनकार बोलवा, मोठे गायक बोलवा, मोठे वादक बोलवा, तुम्हाला काय नियोजन करायचं ना ते करा, काही अडचण नाही. पण ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी जी आहेत ना परमार्थामध्ये, चांगली म्हणतोय मी, गडबड करणाऱ्यांना जवळ येऊन देऊ नका. पण जी माणसं चांगलं काम करतात ना, त्यांना 2 शब्द जरा विचारायचा. त्यांना विचारलं की थोडं माणसाला काय वाटतं, बरं वाटतं. हा माझा ते काय तुम्ही दोघं काय जीवा सकाचे, काय अडचण आहे का असे. अध्यक्षांचं वर्णन करत नाही, पण माणूस इतका गोड आहे. माझ्या आयुष्यात एकच गोष्ट लक्षात आली, या पुणे जिल्ह्यामध्ये जर समजा आम्हाला जगायचं असेल ना,
तर आम्हाला काय करावं लागेल? नम्रता ठेवावं लागेल. आणि नम्रता तुमच्याकडे असेल तर देव तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही. म्हणून देवाचं लाडकं बनण्याचा प्रयत्न करा. सातत्यानं परमार्थ केला म्हणून कुरेकर बाबांना त्यांना हार घालायला मिळाला. ही त्यांची व्यवहारातली संपत्ती सांगत नाही विजू महाराज, ही तुमची परमार्थातली संपत्ती आहे. म्हणून आम्ही तुम्हाला मानतो सरपंच. तुम्ही त्यांचं वर्णन केलं म्हणजे काय तुम्ही कमी नाही, तुमचं काय अन्नदान कमी नाही. दत्ताभाऊ झाले, ही सगळी सगळीच मंडळी सणसवाडी मधली. आणि आज आहे ना, खरं ना, मी एका माणसाला लय मिस करतोय. म्हणजे सणसवाडीमध्ये मी पहिल्यांदा त्याच्यामुळे आलो. सणसवाडीमध्ये पहिल्यांदा मी त्याच्यामुळे आलो. आणि ज्यांचं पहिलं माझं दशक्रियेचं प्रवचन झालं तो माझा सूरज दादा. काय पोरगे गेला का, थोडंसं ऑपरेशन झालं म्हणून दादाला इथे येता नाही आलं. सगळ्या आपल्या परिवाराला माहिती आहे, गेल्या वर्षी विशाल महाराजांचं कीर्तन होतं दादा. आणि विशाल महाराजांचं कीर्तन असताना सूरज दादा पहिल्यापासून शेवटपर्यंत इथं नियोजन करताना सूरज दादा पडत होते. आणि वारीला बी त्या ठिकाणी विशाल महाराजांच्या दिंडीला ते भेट देण्याकरता गेला होता पोरगा. अध्यक्ष, तुमच्या पाठीमागे ही सगळी पोरं चांगली, काही अडचण नाही, सगळं गावच चांगले महाराज. सणसवाडी हे गावच चांगले, प्रत्येकाला जीव लावणार हे गाव आहे. आणि आज या ठिकाणी या कीर्तनाकरता दादांची पण लय तळमळ होती, पण अचानक थोडं ऑपरेशन झाल्यामुळे त्या ठिकाणी दादा येऊ शकले नाही. दादांची आठवण आज मला या ठिकाणी होते. त्याचं एक कारण आहे, माझ्या आयुष्यामध्ये मला यश मिळत असताना ज्या माणसांनी माझ्या पडत्या काळामध्ये मला उभारी दिली ती माणसं माझ्यासाठी देवासारखी. त्याला म्हणायचं आम्ही विठोबाचे गडीमाळ. म्हणून देवाचं लाडकं होण्याचा प्रयत्न करा. देवाचं लाडकं झाल्याच्या नंतर काय होणार? ओंकार महाराज अभंगाचा द्वितीय चरण. हे करू सदा सर्वाठाय, करू सदा महाराज अभंगाच्या तृतीय चरणामध्ये असं म्हणतात, ऐसे कोणाची वैखरी वदे आमुच्या सामोरी. पहिली गोष्ट भाऊ, आम्ही देवाचे लाडके झालो, आम्ही काळावर विजय मिळवला, सगळीकडे आमची सत्ता आहे, आमच्या वाणीसमोर कोणी बोलू शकत नाही. एवढे मृत्यू लोकांमध्ये आम्ही ताकद मिळवली. ताकद मिळवण्याकरता काय औषध हातात घ्यावं लागलं? तर महाराज म्हणले, तुका म्हणे बाण, राम नामाचा बाण आम्ही हातामध्ये घेतला, तो काळावर सोडला. आणि त्या ठिकाणी काळ चितपट झाला. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण वेळेचं सुद्धा बंधन असतं. त्यामुळे वेळ जो सांभाळतो तो खरा कीर्तनकार. बरोबर 10:30 वाजता सेवा, 7 वाजता आता त्या ठिकाणी थांबणारे म्हणून पुन्हा हरगुडे भाऊंचं द्वितीय पुण्य स्मरण. भाऊंच्या जाण्यानं हरगुडे परिवार, त्यांचे नातेवाईक, आत्तेस टोपई पाहुणे सर्वांना दुःख होणं ओंकारदादा साजिके. आपल्या असंख्य आठवणी या मातीमध्ये ठेवून भाऊ गेले. गेल्या वर्षी विशाल महाराजांचं पहिलं वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं सगळं त्या ठिकाणी कीर्तन झालं. त्या कीर्तन सेवेकरता तोही उपस्थित होता. आजही सगळी मंडळी उपस्थित आहेत. गेल्या वर्षी या ठिकाणी मी सहज सूरजदादाने मला निमंत्रण दिलं. म्हणजे ओंकारदादा गेल्या वर्षी इकडून उभे होते, या वर्षी इकडून उभे. कृष्णादादा बोरकडे इकडून वाचत होता, आबा इकडून वाचत होता. फक्त विषय एवढाच आहे की गेल्या वर्षी मी इथं खाली बसलो होतो आणि या वर्षी काय नानांची कृपा झाली की नानांनी मला डायरेक्ट इथं उभं केलं बघा. गेल्या वर्षी मी प्रत्येक सेवा म्हणून आलतो, मला माहितही नव्हतं या घरामध्ये आमची सौभाग्य दिलेली, मला काही माहित नव्हतं. काय ना सदरे तुमचा सन्मान मी केल्याशिवाय राहणार नाही. अशी माणसं आहेत आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये. कीर्तनच व्हावं असं काही नाही, कीर्तन व्हावं आणि पैसे मिळावं असं काही नाही. आम्ही नुसतं व्यासपीठावर जरी आज परिसरामध्ये येऊन बसलो ना सभापती साहेब,
तरी लोक आमचा यथोचित सन्मान केल्याशिवाय राहत नाही. ही ताकद मृत्यू लोकांमध्ये माझ्या पुणे जिल्ह्याची मी कधी विसरणार नाही. लक्षात ठेवा. कोणताही माणूस आला तरी त्याला नाराज न करण्याची ताकद आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या गावांमध्ये, त्याचा मला स्वाभिमान आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी खाली बसण्याचा योग आला आणि या वर्षी सेवा करण्याचा योग आला. विजू महाराज माझ्या स्वप्नातही मला असं वाटलं नव्हतं की पुढच्या वर्षी माझी सेवा होईल, पण एकदा देवाच्या मनात आल्याच्या नंतर आणि आई वडिलांचा आशीर्वाद असल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नानांनी दिलेले संस्कार, नानांनी दिलेल्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींचं तुम्ही पालन करा. माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या कीर्तनामध्ये मी कविता वगैरे या त्या सगळ्या गोष्टी संस्थेचा विद्यार्थी असल्यामुळे सहजासहज कधी म्हणत नाही, पण ऐका. पण आज माझी एक इच्छा आहे, म्हणायची पण नाही, पण आज माझी एक इच्छा आहे, ज्ञानेश्वर माऊली भजन होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक फार सुंदर गीती काय माझ्या डोळ्यातली असं ओंकार दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. एक तेवढंस छोटस गीत म्हणायचं आणि सेवेला पूर्णविराम द्यायचा. ज्ञानेश्वर नावाची गोष्ट ऐका, एकदा जीवनामधून निघून गेल्याच्या नंतर ती पुन्हा मिळत नाही. त्यांनी जीवनामध्ये कष्ट केलं आणि कष्ट केल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ज्या गोष्टी मिळाल्या त्या आपल्या सर्वांना मिळाव्या म्हणून एक कवी फार सुंदर गातोय. काय माझ्या तलियास कोणी मायेने पुसताना पुरी होती का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना मला कसं होते कुणी बाबा पुरी हुंद कदट गोष्ट बापाची सांगताना त्याचं फुलक्या सतरा किती ठिकाण जडलेली उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना पुरी हुंद कातात तो या गोष्ट बाबाची सांगताना पुरामती माया त्याच्या काळ्या मेघावानी पुरामती माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला पोटामध्ये हसू सरी कनावाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची हाकर दर्या वगैर हाय गया उमगाया बाबर उमगाया बाबर दर्या उमगाया नानांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये क्रांती व्हावी अशा सुद्धा शुभेच्छा आणि सेवेला पूर्णविराम. तुका महिना
वैकुंठाश्रम प्रबोधावे कुंडली मनोविद्या बांधवा ज्ञान राजा लोभे आनंद घे वेद गोल या संताशेची बंधन विजय काय ज्ञानदेव श्री रामभाऊ माधव हरगुडे तथा नानांचा या द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी ज्यांनी कीर्तन रूपी सेवा केली ते आपल्या महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट कीर्तनकार संत साहित्याचे गाडे अभ्यासक म्हणून ज्यांचा महाराष्ट्रामध्ये नाम उल्लेख होतो ते सन्माननीय आदरणीय हरिभक्त परायण माऊली महाराज दौंडकर बाबासाहेब नामदेव या ठीक आहे घ्या महाराज माझ्या हरगुडे परिवाराच्या वतीने विनंती आहे पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ